नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला पण जर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट डाउनलोड होत नसेल तर आपण ते डाउनलोड कसे करायचे, तर चला तर मोबाईलवर आपण त्याची माहिती घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या इंटरनेट ब्राउझर क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा राईट साईडला वरती 3 डॉट दिसतील, त्या डॉटवर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसेल, त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल. तर तिथे तुम्हाला साईट सेटिंगचा ऑप्शन दिसतोय. स्क्रोल डाऊन केल्यावर त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर पुढील पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं खाली. तर तुम्हाला इथे दिसेल की पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा बघा पॉपअप्स अँड रिडायरेक्ट, याला ऑन करायचं आहे. हॅलो करायचं आहे. ओके, हॅलो केल्यानंतर पुन्हा मागे यायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन PVC ही ऑफिशियल साईट सर्च करायची. PCS पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस होम. तिथून पहिल्याच पेजवर जायचं आहे. इथे गेल्यानंतर तुमचं इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड हा टाकायचा आहे. युजरनेम पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा कॅप्चा कोड जो असेल तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन कराल, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आहे तो कॉपी करायचा आहे. ॲप्लिकेशन ID कॉपी केल्यानंतर तुम्हाला बघा लेफ्ट साईडला डाउनलोडचा ऑप्शन दिसेल. इथे मी झूम करतो. तिथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेटवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला या बॉक्समध्ये सर्च बॉक्समध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर हे पहा डाउनलोड झालेला आहे. ठीक आहे, फाईल डाउनलोड सक्सेसफुली झालेली आहे. ओपन केलं तुम्हाला तो तुमचा डाउनलोड झालेलं सर्टिफिकेट मिळून जाईल. अजून तुम्हाला एक सेटिंग सांगतो. जर यांनी पण नाही झालं ते तर तुम्हाला करायचं त्याची आपण सेटिंग ऑन केली होती. तर पुन्हा आपल्याला त्या 3 डॉटवर जायचं आहे. 3 डॉटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमची जी हिस्ट्री आहे ही हिस्ट्री तुम्हाला क्लिअर करायची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा इथे ऑप्शन आहे ऑल टाईम आणि नंतर डिलीट डाटा करून तुम्हाला ती हिस्ट्री क्लिअर करायची आहे. ही क्लिअर केल्यानंतर मग तुम्ही तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन डाउनलोड करू शकता. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.